क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 14 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मार्चमधले महत्त्वाचे दिवस. याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ, अपडेट आणि चालू घडामोडीची सिरीज तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोहोचेल. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न होता तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, भारतातील कोणतेही कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पात ऑपरेशनचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण ठरले आहेत? तर त्यांचं नाव होतं RM नजप्पा. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर होता. चला आता आपण आजचे प्रश्न पाहूया. 2025 मध्ये चीनला मागे टाकून अमेरिकेला कापूस उत्पादनात निर्यात करणारा जगातला सर्वात मोठा देश कोणता ठरलेला आहे? तर तो आपला भारत देश आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. कापूस निर्यात भारताची ऐतिहासिक विजय. जागतिक भरारी. 2025 मध्ये भारत बनला अमेरिकेला कापूस उत्पादनात निर्यात करणारा जगातला सर्वात मोठा देश. चीनचे पिछाळहाट. भारताने या शर्यतीत चीनला मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. निर्यातचे प्रमाण. भारताने अमेरिकेला सुमार 0.6 दशलक्ष टन कापूस उत्पादनांचे यशस्वी निर्यात केली. चीनी मालावर बंदी. अमेरिकेचे कडक आयात शुल्क आणि मानव अधिकार कायद्यामुळे चीनची निर्यात घटलेली आहे. स्वदेशी ताकद. भारताची मजबूत पुरवठा साखळी आणि कापूस उत्पादनाला गुणवत्ता जागतिक स्तरावर सरस ठरलेली आहे. आर्थिक प्रगती. या यशामुळे भारताला वस्त्रोद्योग क्षेत्रात मोठी चालना मिळून निर्याताला वाढ झालेली आहे. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. शहरी भागाच्या तलावाच्या प्रदूषण आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी लेक अँड एअर वॉच उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे? तर हा उपक्रम गुजरात राज्याने सुरू केलेला आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. गुजरात लेक अँड एअर वॉच उपक्रम. नवा पुढाकार. शहरी तलावाला प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी गुजरात सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. एअर क्वालिटी मॉनिटरिंग. शहरातील हवेची गुणवत्ता. एअर क्वालिटी इंडेक्स 24 तास लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक यंत्रणा. तलाव स्वच्छता. सांडपाणी आणि कचऱ्यामुळे होणारे तलावाच्या प्रदूषण रोखणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. स्मार्ट शहरे. अहमदाबाद, सुरत, वडोदरा यासारख्या शहरांमध्ये या उपक्रम प्रभावीपणे अंमलबजावणी होणार आहे. रिअल टायमिंग डेटा. हवा, पाण्याची शुद्धता डेटा गोळा करून तातडीनं योजना करणे शक्य होईल. पर्यावरण संरक्षण. वाढते शहरीकरण आणि औद्योगिक प्रदूषण कमी करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरेल. त्यानंतर पुढला प्रश्न. नीती आयोगच्या वित्तीय आरोग्य निर्देशांक 2026 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर तो राज्य आहे ओडिशा राज्य. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. वित्तीय आरोग्य निर्देशांक 2026 प्रथम स्थान. ओडिशा राज्याने देशात सर्वाधिक वित्तीय आरोग्य राखण्यात यश मिळवलेले आहे. प्रमुख निकष. राज्याचे वित्तीय तूट नियंत्रण, महसूल संकलन आणि भांडवली खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर यात ओडिशाने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. दुसरे स्थान. याआधी दुसरे स्थान छत्तीसगड या राज्याचं आहे. तिसरे स्थान तेलंगणा राज्याने स्थान पटकावलेलं आहे. महाराष्ट्राची सध्याची स्थिती. महाराष्ट्र यापूर्वी वर्षात आघाडीवर होता, मात्र 2026 मध्ये ताज्या निर्देशांक तो पहिल्या 3 क्रमांकाच्या बाहेर आहे. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. लंडन इथे इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर जयंत चौधरी यांना हा पुरस्कारने सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड 2026 स्थळ लंडन UK येथे विशेष सोहळ्यात आयोजित करण्यात आलेला आहे. प्रमुख सन्मान. केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पात्रता. UK मधले शिक्षण संस्था चे माजी विद्यार्थी आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारताचा गौरव. आयोजक. नॅशनल इन्स्टिट्यूट अँड ॲल्युमिनी युनियन NISUA
AU तर्फे हा पुरस्कार दिला जातो. अन्य विजेता शेफ करण कोकानी, लेखक राजेश तलवार आणि डॉक्टर सुचिन बजाज यांचाही समावेश आहे. उद्देश भारत UK याच्यातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक संबंध दृष्ट करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025-26 या बोधचिन्हाच्या लोगोचे अनावरण कुठे करण्यात आलं? तर ती मुंबई इथे करण्यात आलं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, श्रीलंकेत पायाभूत सुविधांच्या पुनर्रचनेसाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केलेलं आहे? तर त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन सागर बंधू, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. ऑपरेशन सागर बंधू पायाभूत सुविधा, श्रीलंकेचे रस्ते, पूल, सार्वजनिक सुविधांच्या पुनर्रचनेसाठी भारतीय लष्कराची एक मोहीम. द्विपक्षीय संबंध, नेबरहूड फर्स्ट धोरणाअंतर्गत भारत आणि श्रीलंका यातील मैत्री अधिक दृढ होईल. सागरी सुरक्षा, सागर संकल्पनेनुसार हिंद महासागर क्षेत्रात शांतता आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे. तर ही माहिती ऑपरेशन सागर बंधूबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, महामार्गावरील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी देशातलं पहिलं मायक्रो अल्गी एअर टॉवर कुठे उभारण्यात आलेलं आहे? तर हे नवी दिल्ली इथे उभारण्यात आलेलं आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. दिल्ली देशातलं पहिलं मायक्रो अल्गी एअर टॉवर. नैसर्गिक तंत्रज्ञान, सूक्ष्म शेवाळाचा वापर करून हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून शुद्ध ऑक्सिजन उत्सर्जित करणारं हे यंत्र आहे. प्रदूषण निवारण, दिल्ली मेरठ एक्सप्रेसवे सारख्या वर्दळीच्या मार्गावर हवेतील घातक कण पार्टिक्युलेट मॅटर कमी करण्यासाठी हे उभारण्यात आलेलं आहे. कार्यक्षमता, पारंपरिक एअर प्युरिफिकेशन 10 पटीनं अधिक कार्यक्षम आणि नैसर्गिक पूरक इको फ्रेंडली अशी ही प्रणाली आहे. तर ही माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026च्या महिंद्रा एक्सिलेंट इन थिएटर अवॉर्ड मेटामध्ये जीवनगौरव पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आला? तर अमोल पालेकर यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. मेटा जीवनगौरव पुरस्कार अमोल पालेकर यांना. गौरव, ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांना त्यांच्या नाट्य क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी हा प्रदान करण्यात आलेला आहे. योगदान, रंगभूमीचे लोकशाहीकरण करून ते प्रेक्षागृहाबाहेर बागा गॅरेज नेण्यासाठी धाडसी प्रयोग करण्यासाठी प्रतिष्ठित भारतीय नाट्य चित्रसृष्टीतील त्यांच्या दीर्घकालीन कारकिर्दीला हा सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे. तर हा मेटा जीवनगौरव पुरस्कार हा खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे. हा पण याचे पॉईंट पण तुम्ही विद्यार्थी मित्रांनो नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, 9वी आंतरराष्ट्रीय संथाल परिषद 2026 डॅश या राज्यात पार पडली? तर हे पश्चिम बंगाल इथे पार पडली, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. 9वी आंतरराष्ट्रीय संथाल परिषद 2026 आयोजन, ही परिषद पश्चिम बंगाल राज्यात मोठ्या उत्साहाने आयोजित करण्यात आली होती. मुख्य उद्देश संथाल संस्कृतीचे जतन करणे, आदिवासी भाषा संथाली आणि त्याच्या हक्काचे संवर्धन करणे. सहभाग, भारत आणि शेजारच्या देशातील संथाल प्रतिनिधीची उपस्थिती ज्यांनी आपल्या पारंपरिक कलेचे आणि इतिहासाचे सादरीकरण केलेलं आहे. तर ही 9वी परिषद आहे विद्यार्थी मित्रांनो, हा पण पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या व्यक्तीसाठी निष्क्रिय इच्छामरण म्हणजेच पॅसिव्ह युथेनेसिया मंजूर केलेला आहे? तर त्यांचं नाव आहे हरीश राणा, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. निष्क्रिय इच्छामरण, न्यायालयीन निष्कर्ष, सर्वोच्च न्यायालयाने भारतात पहिल्यांदा हरीश राणा यांच्या प्रकरणात संदर्भात निष्क्रिय इच्छामरण मंजूर केलेला आहे. वैद्यकीय स्थिती, ही व्यक्ती दीर्घकाळ गंभीर आजार किंवा व्हेंटिलेटिव्ह स्टेटमध्ये असल्यानं हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे. कायदेशीर महत्त्व, या निर्णयामुळे भारतात लिव्हिंग विल आणि रुग्णालयाच्या हक्काबद्दल नवीन कायदेशीर चौकट तयार झालेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मार्चमधले महत्त्वाचे दिवस. आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. एक्झाम पॉईंट ऑफ एक खूप महत्त्वाची माहिती आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो.
तर 1 मार्चला शून्य भेदभाव दिन आणि 1 मार्चला जागतिक नागरिक संरक्षण दिन, 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन आणि 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिन, 4 मार्चला जागतिक लठ्ठपणा दिन, 7 मार्चला जन औषधी दिन, 8 मार्चला जागतिक महिला दिन, 12 मार्चला नो स्मोकिंग डे, 14 मार्चला जागतिक पाय डे आणि 14 मार्चला जागतिक निर्धा दिन आणि 14 मार्चलाच जागतिक नद्यासाठी कृती दिन. त्यानंतर 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन, 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिन, 20 मार्चला जागतिक आनंदी दिन, 20 मार्चला जागतिक चिमणी दिन, 21 मार्चला जागतिक वन दिन, 21 मार्चला जागतिक डाऊन सिंड्रोम दिवस, 21 मार्चला जागतिक कविता दिन, 22 मार्चला जागतिक जल दिन, 23 मार्चला जागतिक हवामान दिन आणि 23 मार्चला जागतिक मेट्रोलॉजिकल डे, 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन आणि 27 मार्चला जागतिक रंगभूमी दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, हे खूप मार्च महिन्याचे खूप महत्त्वाचे दिवस आहेत. तुम्ही हे दिवस लक्षात ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न असतो क्वेश्चन ऑफ द डे. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे SIPRIच्या 2021-25च्या अहवालानुसार कोणता देश जगातला सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या विद्यार्थ्यांना. चुकलं तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार असावं आणि हा स्टॉकहोमचा अहवाल आहे, हे पण माहिती तुम्ही लक्षात ठेवा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहूया. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे डेली करंट अफेअरची सिरीज घेत आहोत, यासोबत आपण वीकली आणि मंथली सिरीज पण आपण कव्हर करतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि तुमची एक प्रॅक्टिस व्हावं म्हणून आपण आपल्या चॅनलवर टेस्ट सिरीज पण लॉन्च केलेली आहे करंट अफेअरची. हे टेस्ट सिरीज आणि डेली करंट अफेअर तुम्हाला कसे वाटतं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.